हॅलो आणि सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्लासमध्ये. तर स्ट्रेट लाईनच्या जेईच्या रेग्युलर कोर्समध्ये आपण पोहोचलो होतो कॉन्करन्सी ऑफ लाईन्स. आज आपण बघणार आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. एक लाईन ऑलरेडी गिवन आहे, ठीक आहे. आधी एक लाईन गिवन आहे आपल्याला. तर लेट सपोज जी लाईन आपल्याला L1 दिलेली आहे ती आहे AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0, राईट. आणि पॉइंट पासून काढायचं. लेट्स से द पॉइंट इज सपोज P पॉइंट पकडून घेऊ आपण आणि हा पॉइंट आहे x1 आणि y. आता मी काय करणार, मला डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स मी सांगितलं की नेहमी काय असणार, मॅक्सिमम टाइम जेव्हापर्यंत त्याला स्पेसिफाय नाही केलं जात तेव्हापर्यंत डिस्टन्स नेहमी काय असणार आहे, परपेंडिक्युलर. मग जर डिस्टन्स मला काढायचा आहे तिथं परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार आहे. डिस्टन्स कधी फायद्यात पडते, जेव्हा आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढतो. तुम्हाला ट्रायंगल तयार करावं लागेल. ट्रायंगल कसं तयार करणार, मी या लाईनला मॉडिफाय करतो. कसं मॉडिफाय करणार, डबल इंटरसेक्ट फॉर्ममध्ये. का बरं डबल इंटरसेक्ट फॉर्ममध्ये, कारण मग मी त्याला एक ट्रायंगल बनवू शकतो. दोन व्हर्टायसेस मला मिळणार, राईट. सो दिस शुड बी इक्वल्स टू लेट्स से AX प्लस BY इक्वल्स टू मायनस C. आणि डबल इंटरसेक्ट करायसाठी राईट साईडला 1 पाहिजे असतं, तर मायनस C ने डिवाइड केलं. इथे पण मायनस C ने डिवाइड केलं. राईट साईडला 1 मिळाला, इथे मला मिळालं x डिवायडेड बाय मायनस C बाय A आणि इथे मला मिळालं y डिवायडेड बाय मायनस C बाय B. आता मी याची डायग्राम काढतो. त्याला माझ्याकडे x ॲक्सिस आहे, y ॲक्सिस आहे आणि याला कट करणारी माझी एक लाईन आहे. त्या लाईनचं नाव आहे AX प्लस BY. ही जी लाईन आपल्याकडे काढलेली ही आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की x इंटरसेप्ट काय आपला, x इंटरसेप्ट आहे मायनस C बाय A. हा माझी व्हॅल्यू झाली मायनस C बाय A, 0. ठीक आहे. परत तुम्ही म्हणू नका सर इथे मायनस दिला मग तुम्ही राईट साईडला काढलाय. आपल्याला C चा पण व्हॅल्यू माहित नाही, A ची पण व्हॅल्यू माहित नाही. निगेटिव्ह पण राहू शकतो, तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊ शकतो. वी डोंट नो. ठीक आहे. आणि हा झाला आपला पॉइंट 0, मायनस C बाय B. ओके. आणि इथे कुठतरी एक रॅन्डम पॉइंट आहे माझा. इथे समजून घ्या, हा माझा पॉइंट आहे P. त्याचं नाव आहे x1 आणि y1. पण x1 y1 यूज केला आपण, तो यूज करू. आता बघा, मला काढायचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर या लाईन पासून मी इथे काढतो परपेंडिक्युलर आणि या परपेंडिक्युलर नाव दिलं काहीतरी सपोज n, राईट. आता मला डिस्टन्स काढायचं Pn. मी एक ट्रायंगल बनवतो कारण की ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढता येईल. लेट्स से याला जॉईन केलं, याला पण जॉईन केलं. तर आता माझ्याकडे ट्रायंगल झाला, हा A, हा B आणि P. So therefore area of triangle. Therefore ट्रायंगलचा एरिया, कुठला ट्रायंगल आहे, ABP. काय असते, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस किती आहे, बेस आहे AB आणि हाईट किती आहे, हाईट आहे PM. नाईस. ओके, नो प्रॉब्लेम. पण ते संपलं का आपलं, नाही संपलं. का बरं नाही संपलं, कारण की मला एक्झॅक्टली बेस नाही माहित, तर बेस काढावं लागेल. बेस तर एकदम सिंपल आहे, distance between 2 points. So basically under root x2 minus x1 square, y2 minus y1 square. So x2 minus 0 याचा स्क्वेअर. So basically तो झाला minus C by A चा स्क्वेअर plus y2 minus y1 square. So y2 minus minus plus हा झाला C by B चा स्क्वेअर into PM. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. So 1/2. ठीक आहे. वरती C स्क्वेअर आहे, इथे पण C स्क्वेअर, इथे पण C स्क्वेअर. तर रूटच्या बाहेर C निघाला. खाली इथे A आहे, इथे B आहे. हा A स्क्वेअर आणि B स्क्वेअर झाला, तर हा AB झाला. रूटच्या आतमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे B स्क्वेअर आला, इथे A स्क्वेअर आला. सो B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इंटू P. ठीक आहे. डिटेलमध्ये मी सॉल्व्ह करून दाखवतो परत तुम्हाला. इथे काय दिलं आहे आपल्याला, C स्क्वेअर बाय A स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. ओके. C स्क्वेअर बाय B स्क्वेअर, कारण की निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय असतो, पॉझिटिव्ह. सो इथे C स्क्वेअर कॉमन काढू शकतो बाहेर. तर C स्क्वेअर जर कॉमन काढला असता तर आतमध्ये काय राहिलं, 1/A स्क्वेअर प्लस 1/B स्क्वेअर आणि हे रूटच्या आतमध्ये. नाईस. रूटच्या बाहेर निघाला तर C राहिला. ठीक आहे. त्या आतमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा, B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन A स्क्वेअर B स्क्वेअर. ते पण रूटच्या बाहेर निघालं तर C अपॉन AB अंडर रूट B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर किंवा A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर तुम्ही लिहू शकता.
तो ऑलरेडी खाली होता, तर हा झाला आपला एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. पण त्याला इक्वेट करायला काहीच नाही आपल्याकडे एरिया माहित नाही ना आपल्याला. एरिया जर माहित नसेल तर आपल्यासाठी आणखी सिंपलची गोष्ट आहे. आपल्याकडे 3 पॉईंट दिलेले आहे. हा फर्स्ट पॉईंट, हा दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट. मग 3 पॉईंट यूज करून आपण एरिया काढू शकतो ना. सो एरिया डिटर्मिनंट यूज करून डायरेक्ट, सो एरिया ऑफ ट्रायंगल 2 मेथड तर काढायच्या. मी डिटर्मिनंट यूज करतो, तुम्ही आणखी कुठले मेथड यूज करू शकता, डिपेंड्स ऑन युअर चॉईस. सो फर्स्ट कोऑर्डिनेट 0 माइनस c बाय b 1, दूसरा कोऑर्डिनेट माइनस c बाय a 0 1, आणि तीसरा कोऑर्डिनेट x1 y1 आणि 1. सो कशाने एक्सपांड करायचा तुमची चॉईस आहे. त्याने एक्सपांड करतो तर 0 इंटू समथिंग 0 झाला, माइनस माइनस प्लस, तर c बाय b क्रॉस मल्टिप्लाय करा, ही रो हा आणि कॉलम गेला. सो माइनस माइनस c बाय a आणि माइनस x, ओके, प्लस 1 टाइम्स कॉलम आणि रो गेला, माइनस सी वाय ए, बस एवढंच आहे. सी वाय 1 आणि हा क्रॉस मल्टिप्लाय केला तर 0 होईल. याला थोडं सिम्प्लिफाय करा. सो सिम्प्लिफाय जर केलं आपण तर माइनस सी स्क्वायर ए बी, ठीक है, माइनस सी एक्स बाय बी आणि हा माइनस सी वाय 1 बाय x1 पाहिजे. राईट. हे काहीतरी एरिया मिळाला आता. ठीक आहे. याला पण थोडं सिम्प्लिफाय करून इकडे लिहितो मी काहीतरी. सो एरिया सगळ्यामध्ये सी आहे तर सी बाहेरच काढून ठेवतो आणि क्रॉस मल्टिप्लाय करतो सगळ्याला एबीने. सो बेसिकली ठीक आहे, मायनस सी कॉमन काढला, ए बी पण कॉमन काढला, आतमध्ये एक सी राहिला, मायनस बाहेर काढला तर प्लस, खाली बी संपला तर हा झाला ax1 आणि प्लस by1 कॉमन काढलाय ना बघा. क्रॉस मल्टिप्लाय करा, हा झाला a आणि हा झाला b, मायनस बाहेर काढला, खालचा ए पण बाहेर आला, हा पण झाला आपला एरिया. आता बघा हा पण एरिया आहे आणि वरती काढला हा पण एरिया आहे. हे दोन्ही एरिया काय सेम ट्रायंगलचे आहे. सो इक्वेटिंग बोथ इक्वेशन, तर हे इक्वेशन शुड बी इक्वल्स टू दिस. दोन इक्वेशन सारखे असले पाहिजे. सो इक्वेटिंग बोथ, लेट्स से इक्वेटिंग बोथ इक्वेशंस, व्हॉट वी गेट, इकडल्या साइडला आहे माइनस सी बाय ए बी ax1 प्लस by1 प्लस c शुड बी इक्वल्स टू, हा आयडिया किती आला होता आपला, c/2ab. सॉरी, अच्छा इथे पण हाफ लिहायचा राहिला है ना. इथे पण हाफ लिहायचा राहिला, माय बॅड. 1/2 1/2 सगळ्यासाठी हाफ पाहिजे. सो इकडे पण 1/2 आता, आणि ते अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू pn, राइट. c कैंसल, 2ab कैंसल, ठीक है. सो बेसिकली वैल्यू खाली डिवाइड मत जाना. सो pn जो आपल्याला मिळते, डिस्टन्स आहे pn, निगेटिव्ह राहू शकत नाही तर पॉझिटिव्ह ठेवला, म्हणून त्याला मॉड मध्ये टाकतो. ax1 प्लस by1 प्लस c डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. याला मी लिहिताना असा लिहितो हमेशा, माझं लिहिताना, कारण की हे पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे एलचं. L1 मध्ये कोणता पॉईंट पुट केला मी, P पॉईंट पुट केला. सो बेसिकली L1 ऑफ पॉईंट x1 y1 आणि अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, लिहायची पद्धत. सो दिस इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द गिवन लाइन. ठीक आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते पण नाही, ऍक्च्युली हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. बेसिक आपले लॉजिक आहे याच्या मागे सॉल्व्ह करण्यामागे, राईट. इझी आहे. ओके, आता याचं एखादी ॲप्लिकेशन बघूया आपण. ओके, तर जे आपण शिकलो की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द गिवन लाईन, एका गिवन लाईन पासून एका पॉइंटचं डिस्टन्स ते आपण शिकलो. तोच कन्सेप्ट आपण यूज करणार आहे टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता कन्सेप्ट असा आहे, कन्सेप्ट समजून घ्या एकदा.
की हे एक लाईन आहे, याला ही पॅरलल दुसरी लाईन आहे. सपोज हे L1 आणि L2 आहे आणि मी म्हटलंय की L1 इज पॅरलल टू L2. सो कुठल्याही केसमध्ये तुम्ही कुठल्याही दोन पॉईंटचे डिस्टन्स घ्या, हे डिस्टन्स राहू द्या, ऑब्व्हियसली लाईन परपेंडिक्युलर असली पाहिजे, किंवा हे डिस्टन्स घ्या, कुठल्याही पॉईंटवर डिस्टन्स घ्या, डिस्टन्स इज ऑलवेज सेम. या पॉईंटवर घ्या किंवा या पॉईंटवर घ्या, द डिस्टन्स इज ऑलवेज सेम. द डिस्टन्स इज ऑलवेज सेम. तर हा लॉजिक आपण यूज करणार आहे, द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. ठीक आहे. सो लेट सपोज आपल्याकडे पहिली लाईन L1 आहे, AX प्लस BY प्लस C1 इक्वल टू 0. तुम्ही शिकले असणार, तुम्हाला आठवत असेल तर आता आपण शिकलो पॅरलल लाईन मध्ये की कोएफिशियंट बदलत नाही, फक्त काय चेंज होते, कॉन्स्टंट चेंज होते. सो BY आता कॉन्स्टंट चेंज केला, C2 इक्वल टू 0. याला जर मी समजा लाईनवर ग्राफर ड्रॉ केलं, एक्स एक्सिस वाय एक्सिस, ही आहे माझी एक लाईन L1. या लाईनलाच पॅरलल माझ्याकडे दुसरी लाईन असेल, सपोज या L2, दिस इज L1, दिस इज L2. इथे इंटरसेक्ट C1 असेल, इथे इंटरसेक्ट C2 असेल अँड सो ऑन. ते आपल्याला कामाची गोष्ट नाही. आता मला डिस्टन्स काढायचा आहे, या दोन लाईन मधले डिस्टन्स काढायचं. तुम्ही कुठल्या पॉईंट मधले डिस्टन्स घेऊ शकतो, तर या लॉजिक नुसार मी कुठल्याही दोन पॉईंटचा डिस्टन्स घेऊ शकतो. तर मी काय करणार, मी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो सगळ्यात शेवटच्या लाईनवर, ओरिजिन पासून. का बरं, कारण की सध्याच आपण शिकलो डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईन. या ओरिजिन पासून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. आता ही जर लाईन परपेंडिक्युलर असेल, कुठल्या एका लाईनला जाते, याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे. हा समजा माझा O असेल, तर हा झाला P आणि हा झाला समजा Q. दोन्ही केस मध्ये हा OP पण डिस्टन्स झाला, OQ पण डिस्टन्स झाला. तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन जे आहे, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, सो डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन कुठल्या L1 and L2 किती असणार आहे, इज PQ. डिस्टन्स किती असणार आहे, PQ. इथे मोजा तुम्ही, इथे मोजा किंवा कुठेही मोजा, डिस्टन्स काय राहणार आहे, सेम राहणार आहे. मग आता PQ काढायचं मी काय करू शकतो, सो PQ इज ऑल्सो इक्वल्स टू टोटल डिस्टन्स तो OQ आहे ओरिजिन पासून, त्यातून किती सबट्रॅक्ट केलाय, OP सबट्रॅक्ट केलाय. बस. आता आपल्याला माहिती आहे या पॉईंटचं डिस्टन्स या लाईन पासून, सरळ व्हॅल्यू पुट करायची. सो देअरफॉर PQ इज इक्वल्स टू OQ किती होणार आहे, मॉड्युलस A इंटू X ची व्हॅल्यू किती आहे, 0 प्लस B इंटू Y ची व्हॅल्यू किती आहे, 0 प्लस C1 डिवाइडेड बाय अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. राइट. पहिला आता OQ मायनस OP करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, OQ C2 साठी आहे, C2 साठी आहे OQ. आणि OP मध्ये काय राहणार आहे, हे L1. L1 मध्ये सेम लॉजिक, A इंटू 0 प्लस B इंटू 0 प्लस C1 डिवाइडेड बाय अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. आता लक्षात ठेवा दोघांचाही बेस सारखा आहे आणि हे 0, हे पण 0, फक्त C2 राहिला, इथे फक्त C1 राहिला. सो बेसिकली P2 इक्वल टू काय झाला, C2 मायनस C1 अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. मग आपला फॉर्म्युला काय, एकदम सोपा फॉर्म्युला करण्यासाठी डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आणि मग बघा हे पण तुम्ही यूज करू शकता, इफ C1 मायनस C2 इज इक्वल्स टू 0. जर दोन लाईन मधले डिस्टन्स 0 झालं, याचा अर्थ काय की दोन लाईन काय एकमेकावर ओव्हरलॅपिंग आहे, विच इम्प्लाइज दॅट C1 इक्वल्स टू C2. देअरफॉर L1 ओव्हरलॅप्स L2, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कोइन्सिडेंटल लाईन. कोइन्सिडेंटल लाईन. दोन पैकी कुठले लॉजिक अप्लाय करू शकता. आधी आपण बघितलं A1 बाय B1, A2 बाय B2 इक्वल टू C1 बाय C2. हे जर सगळं सेम असेल तर त्या लाईन काय झाल्या, कोइन्सिडेंटल लाईन. जर नॉट इक्वल टू C1 C2 असेल तर पॅरलल. A अपॉन A2 नॉट इक्वल टू B1 अपॉन B2 असेल तर इंटरसेक्टिंग लाईन. बस एकदम सिंपलचा फॉर्म्युला आहे, सिंपलचं लॉजिक आहे, यात काही मोठी गोष्ट नाही. त्याला आणखी सॉल्व्ह करायची दुसरी पण मेथड आहे, जर तुम्हाला चेक करायची असेल तर ते तुमची चॉईस आहे.
दुसरी मेथड काय, बिलकुल सिम्पली कुठला एक पॉईंट घ्यायचा x1, तर x1 पासून याचे डिस्टन्स काढायचं, ते a1 x1b झालं. सेम पॉईंटचं डिस्टन्स या लाईन पासून काढायचा, याचाच आन्सर किती राहणार आहे -c1, तर c2 -c1 दॅट्स इट. तसं पण करू शकता, ते तुमची चॉईस आहे. ओके, आता याच्याशी रिलेटेड आपण एक क्वेश्चन करूया आणि नंतर हा टॉपिक थांबून देऊया. राईट. ओके, सिम्पलचा क्वेश्चन आहे, काही डिटेलमध्ये जाणार नाही आहे. क्वेश्चन खूप सिम्पल आहे की ही लाईन आहे आणि त्या लाईनचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स दिला आहे p. आता ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला फक्त एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं आहे, मग त्याला सॉल्व्ह करायचं आहे. आधी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू, सगळ्याला ab ने मल्टिप्लाय करा. सो bx प्लस ay इक्वल्स टू ab झाला. या इक्वेशनची गोष्ट सुरू आहे. मग याला परत लेफ्ट साईडला घेऊया. सो bx प्लस ay मायनस ab इक्वल टू 0. तर या लाईनवर ओरिजिन पासूनचा डिस्टन्स लागला ना, ओरिजिन. सो देयरफॉर p डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन डिस्टन्स किती असणार आहे, इथे आपण व्हॅल्यूज पुट करतो. सो b इंटू ओरिजिनची व्हॅल्यू आहे 0, a इंटू 0 मायनस ab अपॉन अंडर रूट कोएफिशिएंट करा आपला b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. सिंपल आहे. पण आपल्या इथे p स्क्वेअर पाहिजे, तर p स्क्वेअर करू. ओके, ठीक आहे. स्क्वेअरिंग, सो बेसिकली p स्क्वेअर 0 गेला मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, वरती a स्क्वेअर b स्क्वेअर, खाली स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, तर b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. याचा रेसिप्रोकल घ्या, कारण की 1/p स्क्वेअर पाहिजे. सो विच इम्प्लाइज दॅट रेसिप्रोकल 1/p स्क्वेअर इज इक्वल्स टू b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर b स्क्वेअर. सेपरेट करा. सो विच इम्प्लाइज दॅट 1/p स्क्वेअर इज इक्वल्स टू b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर b स्क्वेअर. b स्क्वेअर दोन ठिकाणी कॅन्सल, इथे a स्क्वेअर कॅन्सल. सो देयरफॉर फायनली आपल्याला मिळालं 1/p स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे काय राहिला a स्क्वेअर बाकी आहे, इथे राहिला आहे b स्क्वेअर. सो अशा प्रकारे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. काही डिफिकल्ट नाही आहे, छोटासा कन्सेप्ट आहे. कन्सेप्टचं लॉजिक लक्षात ठेवायचं की त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग काय होते. कुठल्याही पॉईंट पासून तुम्ही डिस्टन्स घेऊ शकता त्या लाईनचा, जर लाईन पॅरलल असतील तर. जर एक्झॅक्ट स्पेसिफाय पॉईंट केलं असेल तर त्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून तिथे इक्वेशनची व्हॅल्यू पुट करायची x1 y1 ची आणि डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि बोथ त्याचा अंडर रूट. ठीक आहे, सिंपलचा क्वेश्चन होता. आता याला आपण आणखी बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एक्झॅक्टली आता तर बघणार नाही आपण क्वेश्चन. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया बाकीचे जे काही डिटेलमध्ये आपल्याला क्वेश्चन घ्यायचे असतील तर 1-2 क्वेश्चन तरी आपण घेणारच आहे. सध्या बोलता एवढा टॉपिक ठीक आहे. आणि 2-3 क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. हा टॉपिक तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो. जर आवडत असेल लेक्चर्स वगैरे तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि कमेंट करत चला. जेवढं होईल ते मित्रांपर्यंत पोहोचवा. टिल देन टेक केअर, बाय बाय.